तुम्ही बघू शकता पिझ्झाला किती छान कलर आला आहे मागे पण आणि पुढे टेक्स्चर बघा त्याचं. तर बघा त्यासाठी तुम्हाला रेसिपी पूर्ण बघावी लागेल. मी बनवणार इथं कढईमध्ये मस्तपैकी पिझ्झा. तर बघा त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना 1 चम्मचमध्ये थोडंसं म्हणजे पाव चम्मच असं इष्ट घ्यायचं आहे. त्याला पाण्यामध्ये ॲक्टिव्ह करण्यासाठी टाकून द्यायचं आहे आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर याला आहे ना आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे असं. हे बघा अशा प्रकारे असं मिक्स करून झाल्यावर आहे ना पूर्ण इष्ट आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला साईडला ठेवायचं आहे ॲक्टिव्ह होण्यासाठी. 5 ते 6 मिनटं याला आपल्याला साईडला ठेवायचं आहे. आता झाकण ठेवून घ्यायचं आणि याला साईडला ठेवूया. त्यानंतर आपण आता इथे ना एक बाऊल घेऊया थोडा मोठा. त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. तुम्ही गव्हाचा पिठाचा पण यूज करू शकता, पण मैदाचा आहे ना खूप छान येतो, त्यासाठी मी इथं मैदा वापरलेला आहे. तर 2 वाट्या मी इथं मैदा घेतलेला आहे. हे बघा 2 वाट्या मैदा मी इथं घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं बेकिंग पावडर टाकायचे आपल्याला. हे बघा हे लाल डब्बीमध्ये येते ना ते बेकिंग पावडर असतं. खायचा सोडा वेगळा असतो, बेकिंग सोडा पावडर वेगळं असतं. तर ते आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचं आहे. ते नसणार ना तुम्ही खायचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल. आता बघा आपलं इष्ट इथं खूप छान मस्त ॲक्टिव्ह झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मैदामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे बघा. आता याला आहे ना थोडंसं पाण्याने धुवून घ्यायचं, ते पण इथं टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला हे पीठ असं चपात्यांचं पीठ सारखं नाही भिजायचं आहे. थोडंसं आपण पुरणपोळीचं पीठ कसं भिजतो ना तसं भिजायचं आहे आपल्याला मस्तपैकी असं अलस. तर अशा प्रकारे ना हे मैदाचं पीठ मी इथं भिजून घेतलेलं आहे. तुम्ही याच्या जागेवर गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. तर याला छान असा गोळा करून घ्यायचा आहे याचा. बाहेरून आपण जसं पिझ्झा मागवतो ना त्याच प्रकारे पिझ्झा आपला घरी बनतो. आता आपला हा असा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. याला आता थोडंसं आपल्याला मस्त हाताला तेल लावून आहे ना आपल्याला याला असं मऊसूत करून घ्यायचं आहे. तेल लावायचे हाताला. मी तर तेल घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि गोळा आपल्याला छान प्रकारे असं मसून घ्यायचा आहे याला. हे बघा अशा प्रकारे. तर याला ना असं मऊसूत मस्त करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ना असं मऊसूत करून घ्यायचं आहे. घरी कसं लेकरांना आहे ना पिझ्झा आवडतो आणि आपल्यासारख्यांना सुद्धा आवडतो. मग बाहेरून एवढसा पिझ्झा आणण्यापेक्षा फक्त एकच पीस आपल्याला खायला भेटतं आणि हा घरी बनवा तुम्ही. 3 ते 4 एवढ्या पिठामध्ये 3 ते 4 पिझ्झा आपले बनून जातात. आता याला आहे ना गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा मस्तपैकी मऊसूत पीठ आपलं इथं झालेलं आहे. आता अशा प्रकारे ना गोळा करून घ्यायचा आणि याला आहे ना 10 मिनिटासाठी मुरायला ठेवूया. हे बघा 10 मिनिटं आता मी इथं मुरायला ठेवलेलं आहे. याला तुम्ही कपड्याने झाकू शकता किंवा ताट वगैरे झाका किंवा प्लॅस्टिकची कॅरी पूर्ण पॅक करून झाका. मी इथं प्लेट झाकून दिलेली आहे. आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे. आता मी ना पातेलीमध्ये टमाटे टाकले होते 2 पिझ्झा सॉस बनवण्यासाठी. त्यानंतर तिकडे टमाटे होत आहे तोपर्यंत मी इथं सिमला मिरची, टमाटा आणि कांदा असं बारीक तुकड्यांमध्ये कापून घेते. टमाट्याच्या आहे ना मधला गिर काढून घ्यायचा. फक्त आजूबाजूचा राहताना त्याचे मस्त छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि तो मधला गिर आहे ना तो राशाला देऊन दिलेला आहे मी मीठ टाकून खायला. तिला खूप टमाटा आवडतो. आजूबाजूचंच घेतलेलं आहे मी फक्त, कारण की हे मधलं टाकलं म्हणजे त्याचं पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला ते नाही घ्यायचं आहे. आणि बघा अशा प्रकारे मी हे कापून घेतलेलं आहे. जवळून दाखवते तुम्हाला 1 मिनटं. हे बघा असं तुम्ही कापू शकता. आपल्याला पिझ्झ्यासाठी लागणार आहे हे.
तर चला आता मी हे पण साईडला ठेवते. राशाचा पण टमाटा खाल्ला गेला. आता मी हे साईडला ठेवते. आपल्याला आता जे काही मी टमाटे टाकले होते ना उकडायला ते काढून घ्यायचे बघा. आपल्याला इथं पिझ्झा सॉस बनायचे आहे. हे बघा वरची साल अशी काढून घ्यायची. अजून गरमच आहेत ना टमाटे, तर वरची साल अशी चिमट्याने काढून घ्यायची. तुम्ही हाताने पण काढू शकता गार झाल्यावर. तर दोघं टमाटांची साल मी अशी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता ह्या टमाट्यांना आहे ना चिरा पाडून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे. आता याला आहे ना आपल्याला पिझ्झा सॉस बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे ना कपड्याला मैदाचं थोडंसं भुरसट लागून गेलेलं आहे. तर बघा तुम्हाला जवळून दाखवते. किती छान मस्तपैकी टमाटा आपला मॅश होऊन गेलेला आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलं. त्याच्यामध्ये आपल्याला थोडी चटणी टाकून घ्यायची, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी चिल्ली चटणी टाकून घ्यायची. आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आता एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचे. आपलं इथं पिझ्झा सॉस तयार झालेलं आहे. आता आपल्याला याला साईडमध्ये ठेवायचे आणि बघूया आपलं मैदा ॲक्टिव्ह झाला की नाही. तुम्ही बघू शकता किती वर फुलून आलेला आहे. केवढासा गोळा होता आणि आपला किती फुलून आलेला आहे. आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा वाटीमध्ये तेल घेतलं होतं ना ते लावून घ्यायचं आहे हाताला. हे बघा किती वर फुलून आला होता. याला आपल्याला पूर्ण असं मॅश करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. हे असं मस्तपैकी पूर्णपणे याला आहे ना मॅश करून घ्यायचं आहे. तर चला मस्तपैकी आता आपल्याला हे असं पूर्णपणे मऊसूत केलं गेलं आपलं मैदा. तर आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर कढी ठेवून घ्यायची एक. गॅस चालू करून घ्यायचा आहे. आता मी इथं कढी ठेवून घेतलेली आहे. प्लेट ठेवून बघते बघा. ही प्लेट आहे ना बरोबर मावते. आता हीच प्लेटमध्ये मी पिझ्झा तयार करणार आहे बघा. आता आहे ना प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं मैदा टाकून घ्यायचा आहे. आता मी हा जो गोळा काढलेला आहे ना हा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. याला मस्त इथं आहे ना प्लेटमध्ये पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं जाड बारीक थोडंसं बारीकच राहू द्यायचं म्हणजे खूप फुलून येतो. हे बघा हे पिझ्झा साईज आहे ना खूप फुलून येतं म्हणून थोडं बारीकच राहू द्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी याला पूर्णपणे मोठं करून घेतलेलं आहे बघा. आता याला आहे ना काटेरी चमच्याने आपल्याला होल करून घ्यायचे म्हणजे आपला पिझ्झा आहे ना सर्वीकडे चांगला शेकला जाईल. मस्त आणि कुरकुरीत पिझ्झा आपला इथं तयार होतो बघा. आता आहे ना चम्मचने मी असं सगळीकडे ना असं होल 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 करून दिले. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा अशा प्रकारे होल करून द्यायचे आणि एवढा बारीक ठेवलेला आहे मी बघा. जास्त जाड केला ना तर मग जास्त जाडून जातो. आता आपल्याला आहे ना थोडंसं एक भाग याचा शेकून घ्यायचा आहे. मीठ तापलेलं आहे. मी तापण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला. आता बघा मी प्लेट इथं ठेवून दिलेली आहे. आपल्याला फक्त 10 मिनटं राहू द्यायची आहे. झाकण ठेवते मी आता वरून.
आता 10 मिनटं आपल्याला हे राहू द्यायची. तोपर्यंत आहे ना आपल्याला हा दुसरा पिझ्झा तयार करून घ्यायचा आहे. आम्हाला आहे ना कमी चीजवाला आवडतो आणि राकूला जास्त भरपूर असं चीज टाकलेला आवडतो. मग त्याला आहे ना भरपूर असं चीज टाकलेला हा एक बनवून देणार आहे आम्ही. आणि मी इथं आहे ना 3 पिझ्झा बनवले होते. आम्ही सगळ्यांनी पोट भरून मन भरून खाल्ले. याला पण तसंच करून घ्यायचं आहे. स्लाईस तयार करून घ्यायची आहे आणि तिला असं होल होल करून द्यायचं आहे. बघा हे पण तुम्हाला जवळून दाखवते मी. बघा आता आपल्याला ते झालं की बघूया. आपले 10 मिनटं झालेले आहे. आपली ती पहिली स्लाईस तयार झालेली आहे. बघा आता काढून घेऊ. असं उन्हातलीच्या साह्याने ना मी असं काढून घेतलेली तिला. तोपर्यंत आता आपण हिला आहे ना सजवतो ना नवरीसारखं हा पिझ्झाला, तोपर्यंत तो पिझ्झा आपण ठेवून द्यायचा आहे. हे बघा हा ठेवला मी आता इथं. याला पण असं झाकण ठेवायचं आहे. तर चला आपल्याला सर्व काही साहित्य इथं घेतलेलं ना याला उलटा करून घ्यायचा आहे. हे बघा खालचा भाग पण छान मस्त शिजला गेलेला आहे. आता याला जे काय आपण पिझ्झा सॉस बनवलं होतं ना आधी ते लावून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला टमाटा कॅचअप लावून घ्यायचे आहे. हे बघा अशा प्रकारे सगळीकडे मस्तपैकी लावून घ्यायचे आहे. खूप छान आणि खूप टेस्टी बनला होता पिझ्झा. आता आपल्याला पहिले आहे ना चीज आहे ना हे स्लाईसमध्ये होतं, तर मग मी असे तुकडे करून करून सगळीकडे ठेवून देते. त्यानंतर आपल्याला शिमला ठेवून घ्यायची आहे. शिमला मिरचीचे पण तुकडे केले होते मी. त्यानंतर आपल्याला टमाटे ठेवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला कांदे ठेवून घ्यायचे. आणि तुम्हाला जर वाटला ना तुम्ही मशरूम पण ठेवू शकता. तर बघा आता वरून मी असं चीज टाकून दिलेलं आहे. आता आपला ते स्लाईस तयार झालं असेल तर ते काढून हे ठेवून घ्यायचं आहे. याला आता आपल्याला 15 मिनटं राहू द्यायचं आहे. झाकण ठेवून घेते. हे बघा ही स्लाईस पण आपली मस्त तयार झालेली आहे. याला पण असं उलटं करून देते. आता याच्यावर थोडीशी चटणी टाकली मी आणि त्यानंतर मग आपल्याला पहिले ना चीज टाकून घ्यायचे. पूर्ण पिझ्झावर मी चीज टाकून घेतलेलं आहे, कारण राकूला भरपूर असं चीज आवडतं म्हणून. आणि आपण जो काही पिझ्झा सॉस बनवलेला ते टाकून घ्यायचे. सगळीकडे असं पसरून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आहे ना टमाटा कॅचअप पण टाकून घ्यायचे. सगळीकडे लावून घ्यायचे. आता वरून परत चीज टाकून घ्यायचं आहे आपल्याला. भरपूर असं चीज मी इथं टाकलेलं आहे. तुम्हाला जर चीज आवडत नसेल, आता आम्हाला सासू सुनांना जास्त चीज आवडत नाही ना, मग आम्ही पहिल्या पिझ्झामध्ये कमी टाकलेलं आहे. राकूला खूप आवडतं म्हणून या पिझ्झामध्ये जास्त टाकलेलं आहे. आता तसंच ज्या पहिल्या पिझ्झामध्ये आपण मिरची, टमॅटो, कांदे टाकले ना, तसंच याच्या पण ठेवून द्यायचं याला पण. हे बघा मस्तपैकी सर्वीकडे टाकून ठेवून दिलेलं आहे. शिमला मिरची, टमाटे, कांदे. तुम्हाला जर आवडत असेल तर मशरूम पण तुम्ही ठेवू शकता. खूप छान लागतं. किंवा छोटे छोटे पनीरचे तुकडे, नाहीतर मग ते सिफकॉर्न ते पण ठेवू शकता. पण माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं तेवढंच ठेवलं. तरीसुद्धा पिझ्झा खूप छान आपला झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याला आपण उतरून घेऊया. आणि जो काही दुसरा भरपूर असा चीजवाला आहे ना, तो आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे.
आधी तर मी याला मस्तपैकी आम्ही कट करून घेतलं. हे बघा, याला गरम गरमच कट करून घेतलं मी. हे बघा, मस्त आपला पिझ्झा इथं झालेला आहे. आता हा दुसरा पिझ्झा होता ना, तो पण इथं ठेवून दिलेला आहे मी. आता याला आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे बघा. काढून मी याच्यावर ठेवून दिलेलं आहे चॉपिंग बॉक्सवर. हे बघा, अशा प्रकारे ना मी इथं मस्त पिझ्झा असं कापून घेतलेलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, स्लाइस पण मस्त झालेले आहे. आणि बघा किती जाड आलेला आहे, किती बारीक केला होता तरी किती जाड झालेला आहे. आणि मागचा पण भाग दाखवते मी तुम्हाला. बघा, खूप छान मस्तपैकी शेकला गेलेला आहे. खायला खूप असा मस्त कुरकुरीत लागतो. तर हे ना, हा पिझ्झा, तो दुसरा पिझ्झा ठेवलेला आहे आम्ही. तोपर्यंत हा पिझ्झा आम्ही सासूसुनांनी खाल्ला. हे बघा, तुम्हाला परत दाखवते, किती छान आणि किती मस्त. याचे पण तुम्हाला मागचा भाग दाखवते बघा. पूर्ण मस्तपैकी असा झालेला आहे तो. बघा, तुम्हाला जवळून दाखवते मी. पहिले तर आहे ना, हा पिझ्झा आम्ही खाऊन घेतला. नंतर तो दुसरा पिझ्झा पण आम्ही खाल्ला. हा तिसरा पिझ्झा आहे राकोसाठी. राको पण येऊन गेला, मग त्याच्यासाठी हा नंतर लावला होता आम्ही ते दोघं पिझ्झा पहिले खाऊन घेतले. बघा, हा पण पिझ्झा पटकन तयार झाला. याच्यात चीज जास्त होता ना, पटकन तयार होऊन गेला. तर याला पण आपण आता काढून घेऊया. हे बघा, झालेला आहे हा पण. हा बघा, मस्त लालसर झालेला आहे. तर आता याला पण मी आता काढून घेणार आहे. आता मी काढून घेतलेला आहे हा पिझ्झा पण. राशा ऐकत नाही ना, म्हणून अंशू रागवते तिला, ऐकतच नाही ती काही. तर याला पण असा काढून घेते मी इथे याच्यावर. हा बघा, म्हणजे आपल्याला कट चांगला करता येतो. प्लेटमध्ये ना आपल्याला कट करता येत नाही, याच्यावर छान मस्त पटकन कट करता येतो. बघा, हा तर भरपूर असा चीजचा पिझ्झा आहे. हा राकोला खूप आवडला. आणि बाहेरून जर आणला ना पिझ्झा 200, 250, 300 अशा प्रकारचा भेटतो. आणि बघा, 50 रुपयामध्ये आपल्याला 3 पिझ्झा आपले तयार होऊन गेले. सगळ्यांचं पोटही भरलं आणि मनही भरलं, एवढा खाल्ला सगळ्यांनी. आता तुम्हाला जवळून दाखवते मी. आणि बघा, हा कसा झाला माझा आजचा हा पिझ्झाचा व्हिडिओ, मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.